नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या ठिकाणी एक शुद्धीपत्रक पडलेलं आहे दिनांक 30 एप्रिल 2026 ला. ऑलरेडी याची जाहिरात पडलेली आहे, परंतु याच्यामध्ये काही जाहिराती आता नवीन पद्धतीच्या पद या ठिकाणी ऍड झालेले आहेत. कोणते आणि कोणते पद या ठिकाणी रद्द झालेले आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. शुद्धीपत्रक बघा, महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी आहे. जाहिरात क्रमांक 124 2025 ही 6 ऑक्टोबर 2025 ला ऑलरेडी पडले. त्या संदर्भातलं एक शुद्धीपत्रक हे 25 मार्च ला ऑलरेडी आलं होतं आणि जाहिरातीस अनुसरून शुद्धीपत्रक आता 29 एप्रिलला या ठिकाणी 2026 ला आलेले. यामध्ये बघा, सुरुवातीला 938 पदं होती रिक्त या ठिकाणी शासनाकडून जे सुधारित पत्र नंतर मागवण्यात आलं, तर याच्यामध्ये ऍड होऊन 1741 पदं या ठिकाणी सुधारित ऍड झालेली होती. या ठिकाणी बघा, आता जे आहे 29 एप्रिलला शुद्धीपत्रकानुसार बेलिफ लिपिक हा एक संवर्ग होता, त्याच्यामध्ये एकूण 3 पदं त्यात रद्द करण्यात आली आहेत. ठीक आहे, म्हणजे 1741 चे 1738 पदं या ठिकाणी झालेले आहेत. परंतु खाली बघा, पॉइंट नंबर 2 शासनाच्या गृह परिवहन विभाग आहे. 29 एप्रिलला त्यांनी पत्रकानुसार लिपिक टंकलेखनाच्या संवर्गासाठी एकूण 146 पदाचा अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त सादर झालेला आहे. आता याच्यामध्ये ऍडिशन झालेली आहे, म्हणजे 1741 पदं असतील तर आता 146 पदं ऍड करा, 1884 पदं टोटल या ठिकाणी झालेली आहेत. यामध्ये बघा, कोणत्या गृह परिवहन विभागामध्ये कोणत्या पदासाठी कुठं आहेत. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई बृहमुंबई विभाग. ठीक आहे, एकूण 72 पद आहेत. याला या ठिकाणी बघा, सर्वसाधारण पद प्रवर्गांमध्ये डिवाइड केलेलं आहे. या ठिकाणी बघा, जे अंधवृत्त किंवा अल्पदृष्टी असेल किंवा अनाथ असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पद आहेत. यामध्ये बघा, सेकंड नंबरला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे विभागासाठी एकूण 12 पदं दिलेली आहेत. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील तर चेक करून घ्यायचे. 3 नंबरला बघा, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल विभाग आहे. हे पनवेल विभागासाठी आहे. याच्यासाठी 16 पदं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर बघा, खाली प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर विभागासाठी त्याला सुद्धा 14 पदं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचं डिवायडेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून घ्या. नंतर आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर, 6 पदे टोटल, त्यांना सुद्धा या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. आणि नंतरचं जे आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे विभागाचे, त्याला 22 पदं या ठिकाणी टोटल दिलेली आहेत. ते सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये डिवाइड झालेले आहे. नंतर आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती विभाग, याच्यामध्ये एकूण 4 पदं दिलेली आहेत. या ठिकाणी बघा, वरील विषयांकित महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2025 मधून संवर्गाच्या एकूण 1884 पदांकरता भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात येईल. पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही या ठिकाणी बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल, या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, तसंच मूळ जाहिरातीमध्ये दिनांक 25 मार्च 2026 आणि 29 एप्रिल 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकामधील अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल नाहीये. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने हे सगळं बदल केलेला आहे. 146 पदं परिवहन विभागाकडून या ठिकाणी ऍड झालेले आहेत. या ठिकाणी नवीन शुद्धीपत्रक पडलेलं आहे. टोटल 1884 जागा या ठिकाणी झालेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही अवगत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला आता माहित होऊन जाईल. व्यवस्थित त्या तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, नवीन शुद्धीपत्रक किंवा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.